नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ ची पूर्व परीक्षा 12 जुलैला होते आणि ही परीक्षा गट क अंतर्गत येत असते. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात समजून घेऊ. प्रश्न आहे, 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंहम समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? 1991 मध्ये आपण LPGचा स्वीकार केला होता, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि ही नरसिंहम समिती कशासाठी होती? एक पहिला पर्याय वस्तू बाजारातील सुधारणा, दुसरं रुपयाची परिवर्तनीयता, तिसरं औद्योगिक आजारपणा आणि चौथं सांगितलेले वित्त विषयक सुधारणा. नरसिंहम समिती ही वित्त विषयक सुधारणांविषयीची होती. हिने अनेक महत्वाच्या शिफारसी केल्या, जसं की बँकांची संख्या कमी करा, राष्ट्रीय बँका 1-2च असाव्यात, स्थानिक बँका ह्या 10 ते 12 दरम्यान असाव्यात. वेगवेगळ्या शिफारशी होत्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या होत्या, इथं नरसिंहम आहे, तसंच विजय केळकर समिती आहे, यांवर आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारलेले दिसतात. आपला अभ्यास हा त्या अर्थानं असला पाहिजे. इन्फिनिटीमध्ये आरटीओ ची बॅच सुरू झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण परीक्षा केंद्रित करतो. बॅच नक्की जॉईन करा. संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 95 29 31 75 72 या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.